भाषा आपण हिंदीला समजून घेतो, ती जर भाषा बोलायची असेल, हिंदी जर बोलायचं असेल तर पहिले हिंदीचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. इंग्रजी जर तुम्हाला बोलायचं असेल तर इंग्रजीचे पुस्तक पाचव्या वर्गापासून वाचणं गरजेचं आहे. ABCD आलीच पाहिजे. समजलं? हा झाला पहिला मुद्दा. विच काइंड्स ऑफ बुक्स वी शुड रीड. आता आपण कोणते पुस्तकं वाचले पाहिजे? तुमचं वय काय? 5वी ते 10वीच्या मधात तुम्ही आलेत, कोणी 5वीला, कोणी 6वीला, कोणी 10वीला, बरोबर आहे? तुम्हाला ते सिलेबसमध्ये पुस्तकं दिलेले आहेत, जे महाराष्ट्र शासनाने तुम्हाला दिलेले आहेत की हे पुस्तकं वाचा, तेच पुस्तकं तुम्ही आता वाचले पाहिजे. जसे जसे तुम्ही मोठे होत जाल तशी तुमची पुस्तकाची संख्या वाढेल, बरोबर आहे? जे तुम्हाला इतिहासाचं पुस्तक प्रिस्क्राईब केलं आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, विज्ञानाचं पुस्तक आहे, 10वीचं विज्ञान काल विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम तुमच्याकडे झाला. तुम्हाला विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही पहिले विज्ञानाचं पुस्तक हाती घ्याल, ते वाचाल, त्यात कोणकोणते प्रयोग सांगितले ते बघाल आणि मग ते उद्या त्याची तयारी कराल. त्याच्याशिवाय होईल का? तयारी तशी होणार नाही. त्यामुळे जे तुम्हाला महाराष्ट्र शासनाने दिले तेच पुस्तकं वाचा. बाकी असं काही नाही आहे की मोठी मोठी पुस्तकं वाचलेच पाहिजे, लिटरेचर वाचलंच पाहिजे. ते लिटरेचरचं तुमचं वाचायचं वय 12वी कम्प्लीट करा. ग्रॅज्युएशन जेव्हा तुम्ही कराल, BA BCom BScला जेव्हा चाल तेव्हा मग तुम्ही लिटरेचरचे मोठे मोठे पुस्तकं वाचले तर ते तुमच्यासाठी तुमच्या वयाला योग्य आहे. मी जर 5व्या वर्गाच्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला सांगितलं, 6वीच्या मुलीला सांगितलं की एखादं डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं मराठी भाषेतलं पुस्तक वाच, तिला समजेल का 6व्या वर्गातल्या मुलीला? नाही समजेल. कारण जे आपले APJ अब्दुल कलाम सर होते ते डॉक्टरेट आहेत, ते त्यांचं हे याच्यामध्ये मिसाईल मॅन त्यांना असं म्हटलं जातं. ते विज्ञानात त्यांनी खूप मोठी प्रगती केलेली आहे. त्यामुळे आपल्याला ते विज्ञान 5वी 6वीला त्यांचं विज्ञान समजेल, आपण एवढे मोठे झालेले नाही. त्यामुळे जर 11वी 12वीपर्यंत आपण पोहोचतो, ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला होतो तेव्हाच आपण जर ते अग्निपंख नावाचं मराठीमध्ये जर भाषांतर केलेलं पुस्तक जर तुम्ही वाचलं, अनुवादित केलेलं पुस्तक वाचलं तर ते तुम्हाला उपयोगाला पडेल. 2 मुद्दे समजले? नेक्स्ट, व्हॉट इज द प्रॉपर टाइम ऑफ रीडिंग बुक्स? आता मला प्रश्न आला की सर पुस्तक तर आम्ही वाचायला काय आहे, पण सकाळी उठून वाचायचं की रात्री वाचायचं की दुपारी वाचायचं? वेळ काय? वेळेसाठी अनेकांच्या मनांमध्ये संभ्रम आहे आणि जेव्हा आपण एखाद्या वेळेबद्दल बोलतो ना तर प्रत्येक शिक्षक वेगवेगळी वेळ सांगतो आपल्याला, हे निश्चित करा. जर सकाळी उठून फ्रेश होऊन ताजंतवानं होऊन 1 कप चहा वगैरे दूध वगैरे पिऊन जर पुस्तक वाचलं तर ते फारच चांगलं. सकाळी बरं, तेवढं आपल्याला लवकर लक्षात राहतं. आता उठायचं किती वाजता हाही एक मोठा. सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करू का हा एक प्रश्न येतो ना. बरं, नको. सकाळी 4-5 वाजता उठायची गरज नाही. 6:30 सूर्य आला वर की आपण आलो वर. आलं 4 वाजता उठून अभ्यास करेन, 5 वाजता उठून अभ्यास करेन, काही गरज आहे का? अजिबात गरज नाही. 4 तुमची झोप जर पूर्ण झाली तर तुम्ही सकाळी उठले, चहा घेतला तर तुम्हाला पुस्तक आवडेल वाचायला. ओके, तर मग आता पुस्तक वाचायचं कोणतं वाचायचं थोडंसं लिहून सांगतो. एक छोटासा मुद्दा आहे. ईट द फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेंडूक. मी काय म्हटलं आहे? ईट द फ्रॉग म्हणजे बेंडूक खा. आता हे किती विचित्र वाटते बेंडूक खायला. तुम्ही भाजीपाला खाता, वाटाण्याच्या शेंगा आल्या मार्केटमध्ये, तुम्ही खाल्ल्या आवडीनं, खाल्ल्या अनेकांनी, बरोबर आहे? आता मी म्हटलं की ईट द फ्रॉग, बेंडूक कसा खाल? सर आम्ही तर मांसाहारी नाहीये, आम्ही तर अंडे खात नाही. तुम्ही डायरेक्ट बेंडूक सांगून राहिले खायला, बरोबर आहे? आणि जे अंडे खाणार नाही, बरोबर आहे की नाही? मुली तर कशाच आहे. ईट द फ्रॉगचा अर्थ काय होतो ते पहिले जाणून घ्या. ईट द फ्रॉगचा अर्थ होतो की एखादं डिफिकल्ट काम पहिले करा. एका पुस्तकाचं नाव आहे ईट द फ्रॉग. तुम्ही जर युट्यूबवर गेले आणि हे 3 शब्द टाईप केले ईट द फ्रॉग बुक नावाने, तुम्हाला कशी हिंदीमध्ये समरी मिळून जाईल. ईट द फ्रॉग म्हणजे काय? जे सगळ्यात कठीण काम आहे ते सर्वात पहिले करून घ्या. असं नाही की ते कठीण आहे म्हणजे उशिरा करेल, नंतर वेळ बघून घेईल, पहिले सोपे मी फटफट करून घेतो आणि उशीर लागेल. जे आपण छोटे काम आहेत त्यालाच आपल्याला कधी कधी जास्त वेळ लागून जातो. आणि जे मोठं काम आहे ते आपल्याला डिले करावं लागते, पोस्टपोन करावं लागतं. म्हणजे सगळ्यात कठीण आहे तेच पहिले घेतलं. आता अनेकांना वाटते गणित कठीण आहे, गणिताची सूत्र लक्षात राहत नाही. सकाळी उठलं, फ्रेश झालं, गणिताचं पुस्तक घेतलं, गणिताची वही घेतली आणि आपली आकडेवारी चालू, आपल्या गणिताची रिव्हिजन चालू. 10वीच्या विद्यार्थ्यांना आहे, बरोबर आहे? ट्रिग्नोमेट्री आहे तुम्हाला, tan cos θ आलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे गणितामध्ये a + b² = a²
प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याचे गणित येतात तुम्हाला, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असं काही म्हणतो, इक्वेशन्स येतात. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं काही अजूनही गणित आहेत, खूप सारे गणित आहेत. तर त्याच्यामुळे काय असतं ते अलग म्हणजे तुम्ही जे कठीण काम आहे ते पहिले तुम्ही घे. हा मुद्दा समजला. आणि वाचायचं कधी, त्याच्यामध्ये आपण सकाळी वाचू शकतो, दुपारी चुकूनही वाचू नका. दुपार हा वाचण्याचा वेळ नाही आहे, दुपार हा ऐकण्याचा वेळ म्हणू शकतो, नॅपिंगचा वेळ असू शकतो. दुपारी वाचन केलं तर आपल्याला घरीच कंटाळा येतो, आपल्याला झोप येते. दुपारी चुकूनही वाचू नका. सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, किंवा जेवण झाल्यानंतर थोडासा ब्रेक नंतर जिथपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत पुस्तक हाती घेऊन बसायचं. जिथपर्यंत डोळे लागत नाही तेव्हाच वाचन करा. दुपारी चुकूनही अभ्यासाला बसू नका की माझं दुपारची शाळा झाली शनिवारची, जेवण केलं आणि आता मी दुपारी अभ्यास करेन. नाही, संध्याकाळी अभ्यास करा. शनिवार आहे, आता सकाळची शाळा झाली समजा, तुम्ही 11 साडे11 पर्यंत गेले, 12 वाजता जेवण केलं, 12:30 वाजले, आता मी दुपारी 12:30च्या दरम्यान अभ्यासाला बसतो, तर ते चुकीचं होईल. त्यावेळेस तुम्ही लिहू शकता. लिहायचं काम जे असेल ते दुपारी करता, कारण त्याच्यानं झोप चालली जाते. लिहावं लागते, हात चालू राहतो. तुम्ही म्हटलं हाती पुस्तक घेऊन काहीतरी वाचून राहिलो तर विदिन 15 मिनिट्स तुम्हाला काय होईल, झोप येऊन जाईल. दुपारी गुंगी सुस्ती, मग ते सुस्ती कामाची नाही. तुम्ही 15 मिनिटं ते जे वाचले ते काय होऊन जाईल, विसरून जाईल. बरोबर. 3 मुद्दे झाले. चौथा मुद्दा, विच इज राईट पोझिशन टू रिडिंग द बुक. आता तुम्ही एका ठिकाणी बसता, पण एका तासाच्या वर एका ठिकाणी बसू शकत नाही. पोझिशन काय, खरी पोझिशन तुम्ही ज्या पोझिशनमध्ये बसलेले आहे त्याला तीच खरी पोझिशन आहे अभ्यास करण्याची. टेबल आहे घरी, प्रत्येकाला एखादी खुर्ची एखादा टेबल असतो ना, तर त्या टेबल खुर्चीवरच बसलं पाहिजे. पलंगावर चुकूनही बसू नये, सोफ्यावर बसू नये. सिंगल खुर्ची घेतली तरी चालेल, खाली पॅड ठेवलं, पॅडवर आपण काय केलं, पुस्तक ठेवलं, एक्झाम पॅड खाली ठेवलाय, पुस्तक ठेवलं, पुस्तक हाती घेतलं, पेन आणि पेन्सिल घेतली, रिडिंगही करत आहे ना आपण, मराठी जरी वाचत आहे आणि मराठीचं पुस्तक हाती घेतलं, रिडिंग करताना पेन आणि पेन्सिल हाती घेतला, खुर्चीवर बसा, नंतर वाचन चालू करा. सोफ्यावर असं झोपून बसलेलं आहे नाही, गादीवर आहे किंवा पलंगावर आहे, चुकूनही गादी आणि सोफ्याचा वापर पुस्तक वाचताना करू नका. लिहितानाही नको, वाचतानाही नको. जर तुम्ही गाणे ऐकत आहे ना, मोबाईलवर एखादं गाणं लावून दिलं जुनं, ऐकायची इच्छा झाली तर मोबाईल बाजूला ठेवला, सोफ्यावर लांब पाय केले आणि गाणं ऐकून चुकूनही सोफ्यावर बसून पुस्तक वाचू नका. कारण अर्धा तास झाला रे झाला पुस्तक वाचून, तो आपोआप डोळे लागतात गादीवर किंवा सोफ्यावर बसतो. त्यासाठी मग अशी जी सेटिंग पोझिशन तुम्ही बसलेली किंवा खाली, ही खालचे सगळे लहान मंडळीची जी बसलेली पोझिशन ही इट इज द बेस्ट पोझिशन टू रीड. बेस्ट पोझिशन. जर कोणाकडे टेबल खुर्ची नसेल घरात अशी पद्धतशीर, तर सतरंजी टाकली खाली, मांडी घालून बसलं, हाती पॅड घेतलं, पुस्तक घेतलं, लिखाण काम, वाचन काम चालू. ते जेवढे खाली लहान मुलं बसले त्यांची बेस्ट पोझिशन आहे. आणि नंतर ही वरची पोझिशन त्याची थोडीशी बेटर. फिफ्थ पॉइंट इज दॅट विच बुक्स आर बेटर. आता हार्ड बुक्स की सॉफ्ट कॉपी. सॉफ्ट कॉपी म्हणजे मोबाईलमध्ये जे वाचतात ते, हार्ड कॉपी म्हणजे जे तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचतात ते. सॉफ्ट कॉपीनं होतं काय, डोळे दुखायला लागतात. मोबाईलवर तुम्ही काही काही वाचता, एखादा आर्टिकल वाचता, एखादा न्यूजपेपर वाचता. आता ते मोबाईलवर तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेजेस वाचून काढता की हा असा या दिवशी कार्यक्रम आहे, या दिवशी ऑनलाईन लेक्चर आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून राहिले किंवा सगळं काहीतरी सूचना पाठवली तो तुम्ही बघत आहे. ती झाली, ती सगळं झालं. मोबाईलमध्ये जे काही आलं ते झालं सॉफ्ट कॉपी. सॉफ्ट कॉपी चुकूनही यूज करू नका. 15 मिनिटं हा मॅक्झिमम टाईम आहे. मॅक्झिमम टाईम ऑफ सॉफ्ट कॉपी, मॅक्झिमम टाईम म्हणजे जास्तीत जास्त वेळ 15 मिनिटं. मोबाईलवर 15 मिनिटं काहीतरी वाचलं, हा मॅक्झिमम वेळ झाला. मिनिमम 5 मिनिटं. हार्ड कॉपी 2-3 तास. माझी जर वाचण्याची मी स्पीड बघितली तर मी अकोल्याला जायचो, MA इंग्लिश मी अकोल्याला केली, रोजचे 100 पानं. एकदा बसलो 1.5 तास बसलो, लायब्ररीमध्ये 1.5 तास बसायचो, रोजचे 100 पानं खतम. 100 पानं खतम झाली की पुस्तक बंद, जा घरी. 300 पानाचं पुस्तक 3 दिवसात खतम करून टाकले. अक्षरशः इंग्रजीमधलं 300 पानाचं पुस्तक 3 दिवसात खतम. म्हणजे बघा स्पीड किती. 3 शतक ठोकल्याच गेलं पाहिजे रोज. टेस्ट सिरीज आहे ना, बॅटिंग आपणच करून राहिलो ना, आपल्याला बॅटिंग भेटली, आपण आउट होऊन राहिलो का नाही. फास्ट बॉलरला प्लेट केला, स्पिनर आला चौका मारला, किंवा एखादा स्लो बॉल आहे आडधूर छक्का गेला तो बाउंड्रीच्या बाहेर,
आलं ना. 300 आपलं टार्गेट 300च आहे, वेळ 3च दिवस आहे. नंतर दुसरी पुस्तकं वाचायची बाकी आहे. 100ची माझी गती आहे. एक ते दीड तास कोणीतरी बसू शकतं. लायब्ररी शांतच असल्यामुळे 1 तासाच्या वर लहान मुले बसू शकत नाही. तर ते तुम्ही ठरवायचं तुम्ही किती वेळ अभ्यासाला बसता. मी 6 तास अभ्यास करतो, मी 4 तास अभ्यास करतो असं नाही, ते चुकीचं आहे. 6 तास कंटिन्यू बसणे, दिवसातून 4 तास अभ्यास करणे माझ्या मते चुकीचं आहे. 1 तास अभ्यास करा, 1 तासानंतर ब्रेक घ्या, संपला विषय. अर्धा तास काहीतरी वाचा, अर्धा तासात 1 चॅप्टर कम्प्लीट करा, ब्रेक घ्या, संपला विषय. समजला मुद्दा. अभ्यासाची टेक्निक अशी नाही की दिवसाला मी 6 तास अभ्यासाला बसतो. फ्युचरमध्ये तुम्ही जे एलपीएससी यूपीएससी तयारी केली, हा पोरगा 8-8 तास अभ्यास करते, 6-6 घंटे अभ्यास करते. आई आपल्याला नेहमी सांगते, पण तू दादा 6-6 घंटे अभ्यास करते ना, तू काय 1 घंटाही बसत नाही अभ्यासाला. बाईकडे बघणं अभ्यासात असतं असते, घराच्या बाहेर तर निघत नाही, मोबाईल दिसत नाही, 7 वाजता मोबाईल आहे तिच्याकडे. हे म्हणते ना 6-6, ते चुकीचं आहे माझ्या मते. शिक्षकच सांगून राहिला की 6 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करणं 100% चुकीचं आहे, बसूच शकत नाही. ते फक्त कोणी केलं असेल तर डॉक्टर आंबेडकरांनी केलं असेल, आपण नको, आपण करायला नाही पाहिजे. 2 तास केलं ना, मॅक्झिमम 2 तास केलं, ब्रेक घेतला, एका तासाचा मोठा ब्रेक घेतला, पुन्हा 2 तास बसलं, अभ्यास झाला. दिवसातून 4 तास जरी तुम्ही अभ्यास केला, लहान मुलांनी दिवसातून 4 तास, 24 तासापैकी 4 तास अभ्यासाचे झालं, अभ्यास संपला. गरज नाही 20 तास बाकी काहीतरी कामं करा. 6 तासाची 8 तासाची झोप घ्या, शाळा करा, शाळेला रेग्युलर या. आता बघा 10व्या वर्गात 10 ते 12 मुलं, 8व्या वर्गात किती बसले होते, 6 ते 7 मुलं. त्याची संख्या किती कमी झाली शनिवारी. येतात नाही येत, कोरोनाचा काळ, भीती, लहान 10वा वर्ग सगळ्यात इथं मोठा समजला जाणारा, त्यामुळे 10व्या वर्गापर्यंत कोणाची वॅक्सिनेशन झालेलीच नाहीये. सगळे वॅक्सिनेशन लहान मुलांना इंजेक्शन भीतीच वाटते, आम्ही घेतच नाही, आहे ना, बरोबर आहे की कोरोनाच्या काळात. समजला मुद्दा. त्याच्यामुळे होतं असं की जी मनातली भीती आहे ती तुम्ही काढायला पाहिजे. कोरोनाची भीती, ओमायक्रॉन आता त्याचा पोरगा आला, त्याने लग्न केलं, 2 वर्षात सेटल झाला, आता पोरगाही आला, पोराचंही बारसं झालं, तोही जगभर पसरला, तोही त्यांनी ऍडमिशन घेतली शाळेत, ती विदेशात घेतली, तो इंडियामध्ये थांबतच नाही. बाप इंडियामध्ये पायपासून, आई बाप मोठा झाला तर तू तिकडे शिकायला जाय. ओमायक्रॉनने दुसऱ्या देशात पाठवलं, तो तिकडे प्रसार करून आला, इराक दुसऱ्या देशात ते बंद करून टाकले. त्यांनी काय म्हणू शकतो आपण, आंतरराष्ट्रीय विमान सेवा टोटली बंद आहे त्याला ओमिक्रॉनमध्ये. जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असेल तर न्यूजपेपर वाचलाच पाहिजे. रीडिंग न्यूजपेपर इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मराठीमध्ये लोकमत, देशोन्नती, सकाळ, मातृभूमी, अजिंक्य भारत असे अनेक मराठीमध्ये पेपर येतात, ते सगळे वाचा, जे अवेलेबल असतील ते वाचा. इंग्रजी पेपर सध्या गरज नाही, 12 वर्ग कम्प्लीट करा, मग हितवाद पेपर येतो तो वाचा. तोपर्यंत 12वीपर्यंत इंग्रजी एवढी चांगली होत नाही. जर आता इंग्रजीचा पेपर हाती घेतला तर काय होणार आहे, इंग्रजीचा पेपर समजणार नाही तुम्हाला. तुम्ही 5व्या वर्गाची मुलं जे आहेत ती वाचू शकतात. बरं, असं नसतं की मी 5वीचा मी पेपर कसं वाचू. त्यामुळे काय आहे, आई वडिलांची मदत घ्या पेपर वाचताना. आजोबा सांगा, आजी सांग, आई सांग, पेपरमध्ये काय छापून कोणाचा फोटो आहे, ही कोण ती कोण, प्रश्न विचारून आई वडिलांना भंडारून सोडा, शिक्षकांना भंडारून सोडा. शिक्षकाचं कामच आहे की विद्यार्थ्यांचे जे प्रश्न, मनामध्ये जे प्रश्न असतात ते दूर करणे, त्यांचं सोल्युशन काढणे, हे शिक्षकाचं खरं काम आहे. आता शिक्षकाचं काम काय झालंय, माझ्या मते पैसा कमावणे. पोट्टा फेल झाला तरी चालते, माझ्या अकाउंटमध्ये पैसे घेऊन आले ना, झाला, संपला विषय. तो प्रोग्राम नापास झाला तरी मला काही फरक पडेल का, नाही. तो पुढच्या वर्षी एक्झाम देईल त्याची कोरोनामध्ये, त्याला पुढच्या वर्षी कसं आम्ही ढकलगाडीने पास करून घेऊ. शिक्षकाची आजची परिस्थिती ही झालेली आहे. पैसे आले, संपला विषय. 2-3 वर्षांनी 4 व्हीलर घेतो, 4 व्हीलर शाळेत किंवा कॉलेजमध्ये येतो. ही सत्य परिस्थिती आहे 2021 सालाची. तो शिक्षक होता, तो काळीनं मारायचा, छडी लागे चमचर, विद्या ये घमघम. तो शिक्षक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आलेला आहे. जसे ते विलुप्त जातीच्या जमाती असतात, प्राणी विलुप्त झाले, पक्षी विलुप्त झाले, तो शिक्षकही आता विलुप्त झालेला आहे. नंतरचा मुद्दा 6वा, विच बुक्स इन्स्पायर्ड मी अ लॉट. आता मी कोणकोणती पुस्तक वाचतो हा एक प्रश्न निर्माण झाला असेल तुम्हाला, बरोबर आहे. सर तुम्ही एवढं तर बोलून राहिले, 15-20 मिनिटं झाले, तुम्ही कोणकोणते पुस्तकं वाचला, बरोबर आहे. मी तर पहिले तर माझे बघा, माझे पंजोबा शिक्षक होते, आजोबा शिक्षक, शाळेचे शिक्षक बरोड्याला लागले, तिथं मुख्याध्यापक झाले, मुख्याध्यापक रिटायर्ड झाले. आणि त्यानंतर त्यानंतर माझे वडील लेखक आहेत,
त्यांनी खूप वाचन केलं, त्यामुळे ते लिखाण काम करू शकले. जर माझ्या वडिलांनी पुस्तकं वाचले नसते तर ते लिहू शकले नसते. ते माझे शिक्षक आहेत, मी त्यांना शिक्षकच म्हणतो. त्यांनी मला खूप काही शिकवलं म्हणून ते माझे शिक्षक. ते की कोणत्या शाळेवर शिक्षक नाही. आणि मी आता शिक्षक. बरोबर आहे. तर आता मी शिक्षक झाल्यावर ती जबाबदारी माझ्यावर वाढली. तर मी पहिले पुस्तक वाचलं तर माझ्या वडिलांच्या, कारण माझे वडील लेखक आहेत. त्यांनी 2 कादंबऱ्या लिहिल्या, 4 कथासंग्रह लिहिले. 2021 साली आता एक अजून नवीन पुस्तक पब्लिश होईल, बोले कैसा चाले. सत्यवान महाराजांचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सत्यवान महाराजांचं नाव ऐकलंय. त्यांचं पुस्तक, त्यांची ऑटोबायोग्राफी म्हणजे त्यांचं चरित्र, ऑटोबायोग्राफी नाही म्हणता येईल, बायोग्राफी म्हणता येईल. अर्थ समजून घ्या. बायोग्राफी म्हणजे काय? चरित्र. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय? आत्मचरित्र. जर मी माझं आत्मचरित्र लिहत असेल ती झाली ऑटोबायोग्राफी. जर मी एखाद्या व्यक्तीवर काहीतरी लिहत असेल ती झाली बायोग्राफी. अर्थ समजून घेतला पाहिजे शब्दांचा. इंग्रजीमध्ये तेच असतं. तुम्ही मगअप केलं म्हणजे काय? पाठांतर करून घेता. रट्टा मारायची टेक्निक चुकीची आहे. इंग्रजी जर समजत नसेल ना तर शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये शोधा. प्रत्येकाच्या घरी मोबाईल आलेले, गुगलवर टाईप करायचं तर इंग्रजीचा शब्द तुम्हाला अर्थ मिळून जाईल. तर डिक्शनरी डाउनलोड करा, मिळून जाईल. मोबाईल नसेल तर डिक्शनरी मार्केटमधून विकत घ्या. बरोबर आहे. तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला शब्दसाठा वाढतो. आपल्याला एकदा वाढली तुमचा जो मेंदूचा जो आवाका आहे तो इतका मोठा होतो त्याला अंत राहत नाही. तर मी माझ्या वडिलांचं पुस्तक घेऊन झालं, बोले कैसा चाले. तुम्ही वाक्य पूर्ण करू शकता का? सांगा बरं मला. समोरचं वाक्य काय? बोले कैसा चाले, त्याची बंदावी पावले. बोले कैसा चाले त्याची बंदावी पावले. आय थिंक संत तुकारामाचा अभंग असला पाहिजे. सेज बाय संत तुकाराम. बोले कैसा चाले त्याची बंदावी पावले. आणि मी अशी पुस्तकं वाचत गेलो. मला पुस्तकं वाचण्याची आवड 2री किंवा 3ऱ्या वर्गापासूनच लागली. 4थ्या वर्गात माझ्याकडे 35 पुस्तकं होती स्वतःची. माझी लायब्ररी, त्या लायब्ररीत 35 पुस्तकं, सगळे मराठी भाषेतले. त्यात मग 5व्या वर्गात गेलो तर 10 पुस्तकं पुण्यावरून माझ्यासाठी आले. पुण्यावरून माझ्यासाठी पुस्तकं आले. साने गुरुजीचे पुस्तकं 10 पुस्तकं आले. कुरिअर आलं माझ्यासाठी, सागर इंगळेच्या नावानं कुरिअर. वय किती? फक्त 10 वर्ष. वर्ग कोणता? फक्त 5व्या वर्गाच्या मुलासाठी साने गुरुजीचे पुस्तकं पुण्यावरून आजोबांनी कुरिअर ऑर्डर केली, मनी ऑर्डर पाठवली की माझ्या नातवासाठी मला पुस्तकं हवेत. 10 पुस्तकं आले. 10 पुस्तकं वाचूनही काढण्यात आले. मला त्याची स्टोरी सुद्धा आजोबांनी समजून सांगितली. वयाच्या 10व्या वर्षी 5व्या वर्गातच मला साने गुरुजी पाठ झाले. श्यामची आई पण वाचून काढलं. श्यामची आई 2 ते 3 वेळा वाचून काढलं. त्यामुळे आईचा परिणाम झाला. म्हणजे एक मदर बॉन्ड कसा आई किती प्रेम करते श्यामच्या आईवरून समजलं. पण नंतर 10वी नंतर मग समजायला लागलं की श्यामची आई जी आहे तर साने गुरुजीची जी रायटिंग आहे ते पेसिमिस्टिक रायटिंग. पेसिमिस्टिक म्हणजे काय? निराशावादी, रडकुंडी. रडत राहणे, आई गेली, आई मी कसं जगू तुझ्याशिवाय, असं. मी आहे ऑप्टिमिस्टिक, आशावादी. आशावादी म्हणजे कसं की जसं इथे लिहिलं, माझी सर्वात मोठी चूक म्हणजे माझ्या स्वप्नांची संख्या खूप कमी आहे. बरोबर वाक्य. माझं स्वप्न खूप मोठे मोठे, स्वप्न सांगत बसत नाही माझ्या आता. बट मी आता ऑप्टिमिस्ट आहे, आशावादी. जे होऊन जाईल ते बघून घेऊ, शांततेनं बघून घेऊ. हळूहळू कीप मुव्हिंगचा फॉर्म्युला. म्हणजे समोर हळूहळू पावलं टाकत चला, हळूहळू चला, घाई काही नाही. कासवाची ससेची स्टोरी सगळ्यांनी ऐकलेली आहे. कासवाची ससेची माहिती आहे. कासवानं ससा गेला कासवाकडे, चला आपण शर्यत लावू. दोघांनी शर्यत लावली आणि 2 जण निघाले. कासव जोराजोराने ससा धावत निघाला. तो त्यांनी मागं बघितलं, अरे असं तो खूप मागे राहिला आणि आपण झोपून जाऊ शकतो. आता झोपू, आराम करू. तो काय येणार आहे? हा झोपून राहिला, हा हळूहळू आला. त्याने बघ आता झोपला, झोपू दे. हा गेला जिंकला रेस. आपण सगळे कासव आहे असं समजा. मग कासवाच्या गतीनं चाला. काय करायचं? ससाच्या गतीनं उडत चालायची. कासवाच्या गतीनं जरी चाललं तर डेस्टिनेशनवर पोचता येते ना. पण जर गोगल काय झालं, बसून राहिलो एका घंट्यात, 1 तास, 1 दिवस, 2 दिवस एकाच ठिकाणी, प्रोग्रेस होईल का? प्रगती होईल का? गोगलगायच्या गतीनं गेलं तर. कासवाची गती तर आवडते ना सगळ्यांना, मग सोपी. आणि मग पुस्तक माझ्या वडिलांची मी वाचले, साने गुरुजींचे वाचले. नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख वाचण्यात आलं. विंग्स ऑफ फायर असं म्हणतात, ते वाचलं. ते खूप छान वाटलं. डॉक्टर आंबेडकर वाचले. हू एल शुद्राज,
माय थॉट्स ऑन पाकिस्तान आणि इकॉनॉमिक्स, त्यांचं इकॉनॉमिक्सचे तज्ज्ञ होते, अर्थतज्ज्ञ म्हणता येते त्यांना. आणि खूप सारे त्यांची पुस्तक, राम आणि कृष्णाचे गौडबंगाल. ते देवाला मानत नव्हत्या, धर्माला असं काही मानत नव्हते की रामच चांगला, कृष्णच चांगला किंवा अल्लाह चांगला, असं काही नव्हतं. त्यामुळे त्यांना समानतेचा अधिकार आंबेडकरांमुळेच आपल्याला मिळाला. नंतर आहे विजय देवधर. विजय देवधर हे पुण्याचे किंवा मुंबईचे असले पाहिजे, आय एम नॉट 100% शुअर, बट ही ट्रान्सलेटेड इंग्लिश बुक इंटू मराठी. जसं त्याचं डेझर्ट नावाचं एक पुस्तक आहे. लायब्ररीमध्ये जर इथं बडेवाला लायब्ररी तिथे जर डेझर्ट नावाचं पुस्तक भेटलं तर शोधावं. डेझर्ट वाचलंच पाहिजे असं पुस्तक डेझर्ट. पण त्याची 300 पानाचं पुस्तक असलं, 200-250 पानाचं पुस्तक हे डेझर्ट मराठीमध्ये अवेलेबल आहे. बट इथं नसेल तर अकोटची लायब्ररी लावा. अकोटच्या लायब्ररीबद्दल सांगायचं झालं तर सध्या तुम्ही आज अकोटच्या लायब्ररीमध्ये गेले, 1000 रुपये दिले, फॉर्म भरला, मरेपर्यंत सगळे पुस्तकं तुमची. लायब्ररीमध्ये किती पुस्तकं असतात? 5000 तर असलेच पाहिजे. 5000चा आकडा तर असलाच पाहिजे ना एखाद्या लायब्ररीमध्ये. 5000 पुस्तकं तुमची. 1000 रुपये जमा करा, मरेपर्यंत 5000 पुस्तकं तुमचे. नंतर कोणताही व्यक्ती तिथं गेल्यावर तुम्हाला पैशाबद्दल विचारणार नाही. जन्म सगळं सगळं तुम्हाला मिळालं. आताच मी 5 वर्षाची मुलगी, 6व्या वर्गाची मुलगी, ती गेली, ती म्हणते बाबा 1000 रुपये द्या, पुस्तकं 5000 पुस्तकं मला द्या. 1000 रुपये 5000 पुस्तकं. लक्ष संख्या वाढायची, नंतर फ्युचरमध्ये वाढेल. आहे की नाही? डीलिंग कशी आहे? कसं वाटते डील? कशी वाटते? 1000 रुपये द्यायचे, 5000 पुस्तकं घ्यायचे, मरेपर्यंत 5000 पुस्तकं तुमची. एक 5000 तिथे जायचं, पुस्तकं घ्यायचं. कशी आहे डील? पट्टे डील. मरेपर्यंत आहे. नंतर कोणी पैसे मागणार नाही. 1000 रुपये एकदा पेमेंट झाल्यावर. मी स्वतः त्याचा सभासद आहे. पुस्तकं वाचले पाहिजे. आपली कोणते वाचायचे खूप ठेवा. विजय देवधरचे वाचा. विल्यम शेक्सपियर, आमचा शेक्सपियर आबा. हॅमलेट, मॅकबेथ, ऑथेल्लो, किंग लिअर, अशी त्यांनी नाटके लिहिले. ड्रामाटिस्ट आहे. 37 प्लेज, 153 पोयम्स. तो त्याच्याबद्दल बोलायला लागेल तर अजून एक लेक्चर कम्प्लीट होऊन जाईल. अच्युत गोडबोले, हा आपला मुंबईचा, IIT मुंबईमध्ये कम्प्लीट केले त्यांनी. खूप चांगला त्याचे विषय गणित आणि फिजिक्स होत होते. तो अच्युत गोडबोलेची पुस्तकं वाचा. हुशार माणूस, 71 वर्षाचा आहे सध्या, म्हातारा झालेला 71 वर्षाचा माणूस. अच्युत गोडबोले नाव जरी टाईप केलं युट्यूबवर, तुम्हाला युट्यूबवर माहिती मिळेल. आणि माझे वडील तर आहेतच, त्यामुळे ते पोल्यांचं नाव पहिलेच घेतलं. नेक्स्ट पॉईंट आहे, 7वा मुद्दा आहे आपला, कंपॅरिझन बिटवीन मोबाईल्स अँड बुक. आता मोबाईल चांगले आहे की पुस्तकं चांगली आहे? हा सगळ्यात मोठा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. मोबाईलमध्ये सर्व पुस्तकं अवेलेबल आहे, PDF अवेलेबल आहे. एक बटन डाउनलोड केलं, डाउनलोडचं बटन दाबलं काय होतं? आपल्याला डायरेक्ट अख्खच्या अख्खं पुस्तक येतं. माहिती आहे तुम्हाला? PDF माहिती आहे ना? पुस्तकं PDF मध्ये मिळतात. पण डोळे दुखतात तर त्याने वाचू. 100 पानं तरी वाचू शकता का तुम्ही? 100 पानं किंवा 50 पानाचं जे छोटं पुस्तक आहे ते मोबाईल वाचू शकता का? तेच हाती मिळालं किती आनंदाने वाचतात. ते चित्र बघता, चित्र पुन्हा पुन्हा बघता. ते 5वी 6वीची त्याला त्या बाई, तो माणूस असलं तर त्याला मिश्रण गाडी काढतात. तर बाई त्याच्यावर मिशीन काढतात. हा, तिला खाण्यातले नाकातले काढतात आहे ना. त्यांची इच्छा असली की नाही ते अशी हे करतात ना, चित्रकला करतात त्या पुस्तकावर. त्यांना आनंद मिळतो त्या चित्रकलेकडून. केलं असेल ना कधी कधी? नाही तुमचं रजिस्टर वहीचं मागचं पाठच्या कधी लिहिले का? जेवलं का? जेवण झालं का? अभ्यास झाला का? एकामेकाला कारण शिक्षक शिकून झाले, इथं बसलेले आहे तर ते लिहून राहिले. इथं इतिहासाचा पिरियड चालू याला पुराला भूगोलाचं पुस्तक काढलं, मागचं पाणी काढलं, त्याच्या जगाचा नकाशा नाकू नाकू मला जपान दाखव. त्याला म्हणते इतिहासाचा पिरियड चालू आणि भूगोलाचं पुस्तक काढलं, जगाचा नकाशा काढला, आको माको मला हिरोशिमा दाखव, आको माको मला युरोप दाखव. भारताचा नकाशा काढला तर मग दाखव बडेगाव दिसतोय. बडेगाव ऐक होते ना, असं आको माको आहे. किती म्हणजे छान आहे ते. म्हणजे बालपण आनंदाचं गेलं पाहिजे. ट्युशन्स लावू नका. 10वी 12वी ट्युशनची गरज नाही. शिक्षक सांगून राहिला, मी शिक्षक आहे, शिक्षक सांगतो इतिहास सॉरी विज्ञान, इंग्रजी, गणित याची ट्युशनची गरज नाही. तुमच्या शिक्षकालाच तुम्ही प्रश्न विचारा, वारंवार विचारा. सगळं म्हणा की हा चॅप्टर रिपीट करा. 10वी विद्यार्थी आता 10वीची एक्झाम आहे उद्या, आता ती मार्च महिन्यामध्ये शक्यता आहे ना. 12वीची पहिले, नंतर 10वीची होईल आहे. गणित समजत नाही, विज्ञानाचा टॉपिक समजत नाही, त्या शिक्षकाला वारंवार विचारा. आम्ही ट्युशन लावत नाही, ट्युशन लावायची अजिबात गरज नाही. इंग्रजीची ट्युशन चुकूनही लावू नका. घरीच अभ्यास केला तर इंग्रजी ट्युशन होते. इंग्रजी घरीच शिकल्या जाते. बरं, फक्त रोज पाहिजे, रोज घरी शिकल्या गेलं पाहिजे, रोज अभ्यास झाला पाहिजे, रोज इंग्रजीचं वाचन झालं पाहिजे, बोलणं झालं पाहिजे. तुम्ही एकामेकाशी बोलताय का?
मराठीत बोलतात. ते नवं कुठे गेली, शाळेत आलीच नाही का, किती चांगला कार्यक्रम झाला, शनिवारी जॉब सेंट होती ना, है ना. सोमवारी सांगायला एखादी विद्यार्थी आली नाही, मुलगा आला की चांगला कार्यक्रम करून तुम्ही त्याला मिस करून टाकले. ते सगळं मराठीत बोलता ना तुम्ही. ते इंग्लिशमध्ये काय करा, इंग्रजी जे काही शिक्षक असतील सर शिकवलं जातं, राठोड सर असतील किंवा दुसरे सर, त्यांच्याशी कम्युनिकेट करा. तुम्ही सेशन घेऊ शकता ना, की एखाद्या मुलाला काहीतरी बोलायला लावायचं, एखाद्या पक्षावर बोल, एखाद्या प्राण्यांवर बोल, आपल्या शाळेबद्दल बोल, आपल्या गावाबद्दल बोल, पण इंग्रजीत बोललं. चुका झाल्या तर चालतील ना. कमेंट मिस्टेक, मी स्वतः म्हणतो कमेंट मिस्टेक, चुका करा, काही घेणं नाही. शिक्षा आहे का कोणाला? छाड्याला मारून राहिले का, चूक केली तर आय एम इज आर्टसाठी वॉजवर यूज केलं, काही चूक झाली का? शॅल विल यूज केलं, पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स मिक्स करून टाकली, चूक झाली तर हे आहे का? शिक्षा आहे का? कॉलेजमधून शाळेतून काढून टाकतो, टीसी भेटते का? चूक झाली तर नाही. चुका करा, त्या चुकातून शिका ना. एक चूक वारंवार केली तरी काही गुन्हा नाहीये. एकच चूक वारंवार होत असेल तर तो काही गुन्हा नाही. तो आपण एकच चूक वारंवार का करतो? कारण ती गोष्ट आपल्याला समजून नाही राहिली, त्यामुळे ती चूक वारंवार होत राहिली. समज मुद्दा. एक चूक आपण वारंवार का करतो सांगा बरं? कारण ती गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजली नाही आहे. मोबाईल पेक्षा आपले पुस्तकं चांगले अकॉर्डिंग टू मी. वाय यू शुड रीड लिटरेचर, इंग्लिश, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. आता आपण म्हणतो लिटरेचर म्हणजे साहित्य. साहित्य का वाचलं पाहिजे? हार्डली 15 मिनिटं घेईल, कारण आपले फक्त 3 मुद्दे राहिलेले आहेत. 15 मिनिटात आपलं लेक्चर खतम होईल. 3 मिनिटात ओव्हर, म्हणजे 3 मुद्द्यामध्ये ओव्हर झालं. लिटरेचर का वाचलं पाहिजे? साहित्य. साहित्यामध्ये येते ड्रामा, पोएट्री, नॉवेल्स, एसेज, पोएम्स, ऑटोबायोग्राफीज, बायोग्राफीज, त्याचे प्रकार आणि जगाचा जगात वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं साहित्य. साहित्य किती मोठं आहे याला मेजरमेंट नाही. जेवढी आपली आकाशगंगा मोठी तेवढं साहित्य मोठं. जेवढा आपला अरबी समुद्र किंवा पॅसिफिक समुद्र मोठा तेवढा आपलं साहित्य मोठं. भारतीय साहित्य असू द्या, इंडियन लिटरेचर असू द्या, ब्रिटिश लिटरेचर, अमेरिकन लिटरेचर, आफ्रिकन अमेरिकन लिटरेचर, कॅरेबियन लिटरेचर, हिंदी लिटरेचर, मराठी लिटरेचर, उर्दू लिटरेचर, त्याला काही लिमिट नाही. त्यामुळे काय आहे की आपल्याला शांततेनं वाचावं लागेल. शांतता पाहिजे. डोकं एकदा शांत झालं तेव्हाच वाचण्याला सुरुवात होते. जर घरात भांडणं झाले तेव्हा आपण पुस्तक जाणून पुस्तक हाती घेतलं तर लक्ष लागते का? डोक्यामध्ये तेच ते विचार येतात की आई बाबाचं भांडण झालं, दादाचं बाबाचं भांडण झालं, किंवा काकाचं बाबाचं भांडण झालं. जर भांडण होत असतील घरात त्यावेळी ते आपण अभ्यासाला बसलो नाही. त्यावेळेस थोडंसं फिरून आलं, मंदिरात थोड्या वेळ बसलं. हनुमानचं मंदिर आहे ना मोठं, तिथं जाऊन बसलं, खेळलं, बागडलं, मित्राशी गप्पा मारल्या, तर त्यावेळेस तुझा स्ट्रेस असतो, डोक्यातला जो विचार असतो तो निघून जातो. थॉट्स येतात, थॉट्स जातात. आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार येतात, अनेक विचार जातात. एखाद्या विचाराला पकडून जर ठेवलं, घरात भांडण झालं, तोच आपण विचार पकडून ठेवून राहिलेलो आहे, तर काय होईल? मन डिस्टर्ब होईल. त्यामुळे काय होतं? आपण मन डिस्टर्ब केलं नाही पाहिजे. त्यासाठी आनंदाने जगा ना. जगणं महत्वाचं आहे. कधी कधी अभ्यास मागं आला तरी चालेल, पण जगणं महत्वाचं आहे. आणि नंतर वाय लिटरेचर इज इम्पॉर्टंट. इट टेल्स अस अबाउट व्हेरियस कल्चर, ट्रॅडिशन, ह्युमन बिहेवियर ऑफ द एव्हरी कॅरेक्टर ऑफ एनी नॉवेल, पोएम ऑर ड्रामा. आपण का शिकलं पाहिजे? कारण त्या लोकांचं बिहेवियर आपल्याला समजतं. लोकांचं बिहेवियर पुस्तक वाचून आपल्याला समजतं. एखादा माणूस कसा होता, कसा आहे आणि तो काय करू शकेल पुढे, हे आपल्याला समजतं. आता लास्ट प्रश्न आहे, 10वा मुद्दा, शेवटचा मुद्दा लेक्चरचा आपल्या. पैसा महत्वाचा की नॉलेज? तुम्ही उत्तर द्या. नॉलेज. नॉलेज असेल तर पैसा आहे, नॉलेज नाही पैसा येईल का? तुम्हीच उत्तर दिलं. पैसा कमवायचा तर काय येणार आहे? तुम्ही कुठलं नॉलेज घ्यायचं जे तुम्हाला आवडते. त्याला काही बंधन आहे का नॉलेज घ्यायला? नॉलेज आणि विजडम मध्ये फरक आहे हे लक्षात घ्या. नॉलेज म्हणजे काय? एखादं ज्ञान ग्रहण करणे. विजडम म्हणजे काय? की तुम्ही त्या नॉलेजचा वापर करून राहिले, शांत डोकं ठेवलेलं आहे. विजडम आहे किंवा विट आहे. विटी पर्सन, विटी म्हणजे हुशार, विटी पर्सन, त्याच्याकडे काहीतरी आहे, नॉलेज आहे, तो शांततेने बोलतो आहे, तो लोकांचं ऐकून घेत आहे,
तो आपल्याला समाधानकारक उत्तर देत आहे, आपल्याला काही अडचण आहे पण त्याच व्यक्तीकडे जातो, दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे जात नाही, तो नॉलेजेबल पर्सन आहे किंवा तो एक वाईस पर्सन आहे. WISE वाईस म्हणजे हुशार व्यक्ती. असे 10 मुद्दे झाले या कार्यक्रमाची. शेवट मी काही उर्दू यांनी करतो आहे, उर्दू शेरो शायरी जे म्हणतात त्यानं करतो, कारण मी मराठी लिटरेचर वाचलं, मराठी पुस्तकं वाचले, 450 पुस्तकं म्हणजे वाचूनच झाली मराठीमधली. जे लायब्ररी मी अपक्षित जॉईन केली आहे ते 450 वाचून झाले. त्यातले काही आठवतात काही आठवत नाही, मी लिस्ट करून ठेवली आहे, मला ते वारंवार लिस्टही वाचत राहावी लागली. तर आता रिसेंटली ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानच मी उर्दू शिकायचा प्रयत्न केला. उर्दू लँग्वेज शिकत आहे मी ऑनलाईन पद्धतीनं. मला UP आणि बिहार, UPचे आणि दिल्लीचे शिक्षक आहेत, ऑनलाईन ते मला टीचिंग करतात. जसं तुम्ही ऑनलाईन शाळा घेतली मागच्या वर्षी, आठवते ना, तुमच्या शिक्षकांनीच तुम्हाला ऑनलाईन टीचिंग केलं. आता माझी पण मी पण स्टुडंटच आहे. बरं, आता मी शिक्षक झालो असतं मी कधीही म्हणणार नाही, माझं मी स्टुडंटच आहे, मरेपर्यंत स्टुडंटच राहील. त्यामुळे मी आता उर्दू शिकत आहे ऑनलाईन पद्धतीनं. शुक्रवार, शनिवार आणि रविवार संध्याकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत मी उर्दूचे ऑनलाईन क्लासेस चालू राहतात. त्यामुळे गुगल मीटवर ते ॲपवर येते, व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यात व्यक्तिरेखी चालू. त्यातले फक्त मी 4च तुम्हाला 4 ते 5 तुम्हाला शेरोशायरी सांगेल. ते सगळे शेरोशायरी तुम्हाला लाईफमध्ये इम्पॉर्टंट असते. एक आहे गुलजार साहब, त्यांचं वाक्य आहे, बहुत छाले हैं उसके पैरों में शायद उसूल ऊपर चला होगा. बहुत छाले हैं उसके पैरों में शायद उसूल ऊपर चला होगा. पाय जर बेकार झाले, छिद्र पडले म्हणजे त्याला काटा रुतला आहे, रक्त निघत आहे, याचा अर्थ त्याला कठीण परिश्रम करून तो समोर गेलेला आहे, त्याने खूप स्ट्रगल केली. सलीके से हवाओं में खुशबू खोलते हैं, सलीके से हवाओं में खुशबू खोलते हैं, आज भी कुछ लोग बाकी है जो उर्दू बोल सकते हैं. एक मिर्जा गालिबचा एक शेर आहे, हर एक बात पे कहते हो कि तू क्या है, हर एक बात पे कहते हो कि तू क्या है, तुम्ही कहो कि अंदाजे गुफ्तगू क्या है. प्रत्येक वेळेस मी मोठा, मी हे केलं, मी ते केलं असं सांगत बसणारे लोक हजारो आहेत. बोलायची भाषा, मी मोठा, माझ्याकडे काय, माझ्याकडे बंगला, मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, मेरे पास क्या है, कहूँगा मेरे पास नॉलेज है तो तेरे पास नहीं है. ओके. रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल. जब आँख से टपका तो ये लहू क्या है. कधी कधी रक्ताचा आसू येतो, म्हणजे आपल्याला एवढं स्ट्रगल करावं लागतं. स्ट्रगल केल्यानंतरही आपल्याला यश मिळत नाही, तेव्हा असं म्हणता येईल, स्ट्रगल से नॉट स्ट्रगल नॉट अँड विथ, से नॉट स्ट्रगल नॉट अँड विथ. स्ट्रगल कितीही करा त्याचं तुम्हाला काय मिळेल, बेनिफिट जरूर मिळेल. स्ट्रगल थांबायची नाही, परिश्रम थांबायचे नाही, वाचन थांबायचं नाही, मरेपर्यंत वाचन करायचं. म्हातारे झाले तरी चष्मा लावला मोठा भंगाचा, वाचन चालू आहे. काय वाचायचं ते तुम्ही ठरवा. असं काही नसतं पुस्तक मी आणलं का कोणतं हे पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून नाही. तुम्हाला जे पुस्तक आवडेल ते पुस्तक वाचा, संपला विषय पुस्तकाचा. नंतर आहे, चिपक रहा है लहू से पैराए हमारी जेब में अब होजते गफू क्या है. रक्त येतं, रक्त सांडत राहतं, पण आमचा जो खिसा आहे तो फाटलेला. आम्ही गरीब आहे, कंगाल आहे, पण आम्ही जीवन जगत आहे, कारण मिडल क्लास फॅमिलीची हीच कंडिशन. शेतकरी शेतात जातो, काटा रुततो, रक्त येतो, तो पट्टी बांधतो, काहीतरी मातीच लावून देतो त्याला, कधी कधी रक्त येतं तरी तो काम चालू राहतो. त्याला माहित आहे की जर शेतामध्ये पेरणी केली, पीक आलं तर आपल्याला काय होईल, अन्न मिळेल, आपल्याला थोडासा पैसा मिळेल, आपण आपलं घर आनंदानं सुखी समाधानी जगू शकतो आपल्या घरात. शेवटचे 2 आहेत. आता मित्र आहेत सगळे बसलेले, क्लासमेट मित्र मैत्रिणी आहेत, दोस्त म्हणतो आपण त्यांना, त्यांच्यासाठी एक शेर आहे. हाय माझा मित्र आहे, आम्ही 10 वर्षापासून सोबत आहे, 11वीला आम्ही सोबत होतो, मजा यायची 11वी शिकताना. जीतने का ये हुनर भी आजमाना चाहिए, जीतने का ये हुनर भी आजमाना चाहिए, दोस्तों में जंग हो तो हार जाना चाहिए. ठीक आहे. तर लास्ट आहे, या लास्ट याच्यावरून मी माझं कन्फ्युजन करतो. लास्टचे इथे आपलं लेक्चर संपतं.
मला आशा आहे की तुमच्या डोक्यामध्ये आज मी पुस्तक वाचण्याचं बीज टाकलेलं आहे. बीजाचं रोपणं झालं. बाकीचे जे शिक्षक आहेत ते त्याला खत पाणी घालतील, पाणी टाकतील, त्याची केअर करतील आणि हळूहळू कासवाच्या गतीनं ते झाड मोठं होईल. आणि जेव्हा मी पुढच्या वर्षी जेव्हा जर मला वेळ मिळाला, जर सरांनी परमिशन दिली, पुढच्या वर्षी अजून थोड्याशा नवीन विषयावर काहीतरी घे. तोपर्यंत झाडं मोठं होतील, फुलं मोठे होतील, फुलं येतील आणि तुम्ही मला उत्तर द्याल की सर मागच्या वर्षी आले होते, या वर्षी काहीतरी नवीन. आता आम्हीच उत्तर देतो, तुम्ही प्रश्न विचारा. आता मीच प्रश्न विचारून मीच उत्तर दिले. शेवटचा शेर आहे अल्मा इक्बाल या व्यक्तीने लिहिलेला आहे, खूप फेमस आहे. खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या. स्वतःला एवढं ग्रेट करा, स्वतःला नॉलेजेबल एवढं करा, विजडम एकत्र करा, नॉलेज घ्या, त्याचं कन्वर्शन विजडम मध्ये करा की तो गॉड येईल, तो अल्लाह, तो ईश्वर, राम कृष्ण सगळे खाली येतील, म्हणतील बता तेरी रजा क्या, तुला काय पाहिजे सांग, मी द्यायला तयार आहे. अशा पद्धतीने माझं मी लेक्चर एंड करतो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. व्हेरी व्हेरी थँक्यू.